AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर। आदिवासी न्यूज वार्ता साठी नंदकुमार तोटेवाड। इस्लापूर शहराला 15 ते 20 दिवसच पाणी साठा पुरेल एवढाच पाणी साठा सहस्रकुंड मध्ये असल्याने इस्लापूर वासियांना अखेर पाण्यासाठी वनवन भटकावं लागते की काय अशी परिस्थिती सध्याला दिसून येत आहे। जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पैनगंगा नदी ही कोरडी पडल्याने या भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। त्याच अनुषंगाने पैनगंगा नदीवरील 15 ते 16 गावच्या नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी सोडावे यासाठी तब्बल 6 दिवस पैनगंगा नदी पात्रामध्ये आमरण उपोषण सुरू केले होते। जिल्हा प्रशासनाने नदी पात्रात पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले। मात्र अद्यापपर्यंत पैनगंगा नदी पात्रामध्ये इसापूर धरणाचे पाणी सहस्रकुंड पर्यंत आलेच नाही, त्यामुळे अखेर सहस्रकुंडातील पाण्याने अखेर तळ गाठला आहे। याच कुंडातून इस्लापूर शहराला पाणी पुरवठा करत असताना रोज 4 ते 5 फूट पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून पाणी पुरवठा करणारी विद्युत मोटार रोज 5 फूट खाली कुंडातील पाण्यात सोडावी लागत आहे। रोज पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असताना अखेर सहस्रकुंडातील पाण्याने तळ गाठला असता उन्हाळ्यातील पुढील मार्च, एप्रिल, मे असे 3.5 महिने इस्लापूर शहराला पाणी पुरवठा कसा होणार असा प्रश्न निर्माण होत असून इस्लापूर वासियांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागते की काय अशी परिस्थिती उद्भवणार असल्याचे चित्र सध्याला दिसून येत आहे। आतापर्यंत असे कधीही झाले नव्हते, मात्र पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच सहस्रकुंडातील पाण्याने तळ गाठल्याची माहिती येथील पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणाले ते। नमस्कार, आम्ही ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग इस्लापूर यांच्या वतीने आम्ही बोलत आहोत। पाणी पुरवठा ऑपरेटर आणि आमचे 2 साथीदार आम्ही दररोज सहस्रकुंडला आम्हाला कमीत कमी दररोज 5 फूट पाणी पुरवठा कमी होत जात आहे दररोजच्या दररोज। तरी मोटरा आणि पाणी पुरवठ्याचे पाईप जे आहेत दररोजचे आम्हाला 5-5 फूट असे पलीकड सरकत जात आहेत। आमच्या इस्लापूर या गावाची लोकसंख्या 10 ते 15 हजार आहे। तरी पाणी पुरवठा कमी असल्यामुळे आम्ही इस्लापूरला पाणी असं भरपूर असं देऊ शकत नाहीत। मोटरची कॅपॅसिटी बी आमच्या कमी झालेली आहे, कारण वातावरण बदलत्या याच्यानुसार हे पहा पाणी भरपूर कमी झालेलं आहे। दररोज 5-5 फूट पाणी कमी होत आहे। याच्यामुळे आमच्या मोटरची जी कॅपॅसिटी असते ते कमी झालेली आहे, त्यामुळे ते हेड जे आहे त्या आमच्या मोटरचा, त्यामुळे पाणी आम्ही इस्लापूरपर्यंत असं भरपूर असं एवढं असं देऊ शकत नाही। जानेवारी, डिसेंबर, मार्च पर्यंत पाणी हे कुंड भरून राहत होता। आता वातावरण बदल झाल्यामुळे हे नाही का जानेवारीमध्येच पाणी कमी होत आहे। आता यासाठी पाण्याचे भरपूर दुष्काळ होत आहे ह्या भागामध्ये। अगोदर अशी कधी परिस्थिती उद्भवली होती? याच्या आधी अशी परिस्थिती 2019 मध्ये उद्भवली होती आणि त्या पाणी भरपूर कमी झालं होतं 19 मध्ये, आणि त्या 19 नंतर आता ह्या वर्षी कमी झालेली आहे पहा।